नमस्कार, स्वागत आहे तुमचे श्रीच्या स्वयंपाकघरात। तर आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तळणीचे मोदक। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी परातीमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेऊ, त्यात अर्धा कप बारीक रवा घेऊ आणि चिमूटभर मीठ घालू। त्यानंतर 2 चमचे कडकडीत गरम केलेले तुपाचं मोहन त्यावर घालू आणि चमच्याच्या सहाय्याने याला मिक्स करून घेऊ। थोडंसं हाताला सोसवेल असं झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने त्याला छान असे मिक्स करून घेऊ आणि घट्टसर असे पीठ मळून घेऊ। त्यानंतर 20 ते 25 मिनिटसाठी याला रेस्ट करायला ठेवू। आता आपण सारणाची तयारी करू। त्यासाठी कढई गरम करायला ठेवू आणि त्यात 2 चमचे साजूक तूप घालू। तूप छान तापून देऊ आणि मग त्यात पाऊण वाटी बारीक रवा घालू आणि मंद आचेवर रवा छान असा भाजून घेऊ। रवा भाजायला 2 ते 3 मिनिट देऊ। 2-3 मिनिटांनंतर रवा भाजून झाल्यावर यात आपण आता 2 वाटी ओला नारळाचा चव घालू आणि याला छान असे मिक्स करून घेऊ। नारळाचं मॉइश्चर कमी होईपर्यंत याला मंद आचेवर भाजून घेऊ। आता या स्टेजला आपण यात पाऊण वाटी दूध घालू। दूध हे आपण उकळून थंड करून ठेवलेले होते। आता याला दुधासोबत छान असे मिक्स करून घेऊ। आता या स्टेजला आपण 1/2 वाटी पिठी साखर घालू आणि हे संपूर्ण मिश्रण आपण 3 ते 4 मिनिट भाजून घेऊ। हे मिश्रण 3-4 मिनिट भाजून झाल्यानंतर आपण याला आता गार करायला ठेवू। हे मिश्रण संपूर्णपणे गार होऊ देऊ। आपलं मिश्रण संपूर्णपणे गार झालं आहे। आपण आता मोदक करायला घेऊ। त्यासाठी छोटे छोटे असे कणकाचे गोळे घेऊ आणि त्यात बारीकसर पारी लाटून घेऊ। आता याच्या छान अशा कळ्या करून घेऊ। आता यात तयार केलेले सारण घालू आणि मोदक घट्टसर असा बंद करून घेऊ। मोदकाला छानसा असा आकार देऊ। तयार आहे आपला मस्त असा मोदक। असेच आपण सगळे मोदक बनवून घेऊ। आता आपण हे मोदक तळून घेऊ। गॅसवर तेल तापवायला ठेवू। तेल हे मध्यसर गरम करून घेऊ आणि कमी आचेवर आपण मोदक तळून घेऊ। गॅसची फ्लेम वाढवू नका, कमी आचेवरच तळा, म्हणजे छान असे मोदक तळले जातील। असेच आपण सगळे मोदक तळून घेऊ। तर तयार आहेत आपले गणपती बाप्पाच्या आगमनासाठीचे तळणीचे मोदक। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।